नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा ॲग्री चॅक आपल्या माध्यमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। तर ॲग्रीट्यूब हे विद्यार्थ्यांच्या आपल्या ॲग्रीकोर्सच्या विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारी आमची एक टीम आहे। ह्या टीमने एक मिळून आपल्यासाठी जे MCRचे प्रिपरेशन करत आहेत, ज्या मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशनचे एक आपण म्हणू शकतो एक सोनेरी स्वप्न मुलं जे बघत आहेत की मला भविष्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, मास्टर्स करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ॲग्रीट्यूब घेऊन येत आहे MCRची एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्लॅनिंग करून आपल्या विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाणारी बॅच MCRची आपली एक बॅच आपण लॉन्च करत आहे। तर येणाऱ्या 8 ते 9 महिन्यामध्ये आपल्या ह्या MCRच्या बॅचमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ जे आहेत ते विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यापैकीच मी एक आहे। माझं नाव मी तुम्हाला ओळख करून देतो, माझी सुधीर सुभाष शिंदे आणि माझं MSc झालेलं आहे। त्यानंतर माझी ASRB जी नेट एक्झाम असते ती मी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची ती मी 2 वेळा क्वालिफाय केलेलं आहे। तसेच नुकतंच माझं मागच्या वर्षी PhDचं ॲडमिशन झालेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये आणि मी महाराष्ट्रामध्ये 3 अशा रँकनी माझं ह्या MPQमध्ये माझं ॲडमिशन झालेलं आहे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा आपल्याला जो अत्यंत मार्क मिळवून देणारा जो विषय आहे, आपल्या सगळ्यांचा आवडता ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन। तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन या विषयामध्ये MCRमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला मी उत्तर देणार आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने आपण डिस्कस करणार आहोत आणि आपल्या MCRच्या पूर्ण जो 200 मार्कांचा आपला पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे MCRच्या पूर्ण 200 मार्कांच्या पेपरमध्ये 13 क्वेश्चन्स म्हणजे टोटल 9% क्वेश्चन्स 9% जे आपल्याला पूर्ण क्वेश्चन्स आहेत ते आपल्या ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन या विषयामध्ये येणार आहेत। तर या 13 ते 18 क्वेश्चनची इत्यंभूत माहिती अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी सुधीर शिंदे तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन हा डिग्रीमध्ये शिकलेला आपला विषय आहे, अत्यंत आवडता विषय आहे कारण अत्यंत शेतकऱ्यांशी निगडित विषय आहे आणि त्याच प्रकारे आपल्या MCRच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील 13 ते 18 प्रश्न तुम्हाला याच्यावर येणार आहेत। आणि हे प्रश्न कुठून येणार आहेत तर आपल्या MCRने आपल्याला एक सिलेबस दिलेला आहे। ह्या सिलेबसच्या बाहेर MCR एंट्रन्समध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही। तर टोटल आपले 4 कोर्सेस आहेत, 4 कोर्सेसमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत। तुम्ही आता डिग्रीमध्ये शिकलेल्याच आहात, तर डिग्रीमध्ये शिकलेल्या प्रश्नांपैकी तुम्हाला जे कोर्सेस आहेत, पहिला आपला कोर्स कुठला आहे एक्सटेन्शन 111। जर तुम्ही आठवून बघा पहिल्या सेमिस्टरला तुमचं ॲडमिशन झालं होतं, नवीन तुम्ही कॉलेजमध्ये आलात होता आणि त्यावेळेस तुम्हाला एक्सटेन्शनचा आपला हा पहिला कोर्स होता 111 2+0। त्याचा कोर्स टायटल काय होतं, रुरल सोशियोलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी। या महत्त्वाच्या कोर्सवर तुम्हाला या 13 प्रश्नांमधले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात। तुम्हाला आठवत असेल रुरल सोशियोलॉजीमध्ये आपण वेगवेगळे कन्सेप्च्युअल आपण गोष्टी शिकलेलो होतो। सोशियोलॉजी म्हणजे काय, सोशियोलॉजी हा वर्ड ऑगस्ट कॉम्प्टेने कॉइन केलेला आहे किंवा त्या रिलेटेड जे महत्त्वाचे आणखीन प्रश्न होते की कल्चरल कन्सेप्ट कुठले आहेत, फॅमिली टाइप्स कुठले आहेत, त्यानंतर टॅबूज कशाला म्हणतात, त्यानंतर मोर्स कशाला म्हणतात, असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न जे कन्सेप्च्युअल आहेत त्याचबरोबर फॅक्च्युअल आहेत, फॅमिली टाइप्स असतील, फॅमिली टाइपचे एक्झाम्पल असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला MCRच्या दृष्टीने या कोर्समध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर आपला दुसरा कोर्स होता सेकंड सेमिस्टरला, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये थोडेसे रुळलेला होतात त्यावेळेस तुम्ही एक्सटेन्शन 1 to 2 म्हणजे कुठला कोर्स फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन हा कोर्स आपण शिकलेलो होतो। त्याच्यामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या कोर्सवर तुम्हाला येणार आहेत। ते म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोग्राम्स तुम्ही शिकलेले आहात त्या प्रोग्रामचे लॉंग फॉर्म, त्या प्रोग्रामचे इयर्स, त्या प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्स। फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम म्हणजे कुठला CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कधी सुरू झाला 1952 मध्ये। त्यानंतर IRDP, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला प्रोजेक्ट्स आहेत, ह्या प्रोजेक्ट्सवर तुम्हाला प्रोग्राम्स आहेत, त्या प्रोग्राम्सवर तुम्हाला प्रश्न हे हमखास येणार आहेत ह्या कोर्समध्ये। त्यानंतर तिसरा जो आपल्याला महत्त्वाचा कोर्स होता तो पुन्हा एकदा सेकंड सेमला होता कम्युनिकेशन स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। याच्यामध्ये देखील कन्सेप्च्युअल जे बरेच पार्ट आहेत, कम्युनिकेशनचे टाइप्स कुठले आहेत, कम्युनिकेशनचे मॉडेल्स कुठले आहेत, कुठल्या सायंटिस्टनी मॉडेल कॉइन केलेलं आहे, कुठलं मॉडेल कुठं महत्त्वाचं आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन स्किल्स कोणते आहेत हे तुम्हाला ह्या कोर्समध्ये तुम्ही शिकलेले आहात आणि त्याच्यावर तुम्हाला या 13 प्रश्नांमध्ये तुम्हाला नक्की यातले महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत। त्यानंतर आपण पुढं बघूयात आपण एक्सटेन्शन 355 355 1+1चा आपला कोर्स होता एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन। हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे। त्या कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एंटरप्रेन्योरशिपचे टाइप्स एंटरप्राइजचे जे टाइप्स आहेत, एंटरप्रेन्योरशिपचे डेफिनेशन्स आहेत,
प्रोसेस आहे, त्यासोबतच एंटरप्रिनरशिपच्या रिलेटेड ज्या ज्या इन्स्टिट्यूशन्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत त्या कधी एस्टॅब्लिश झाल्या, त्यांचं काम काय आहे, त्यांचे उद्दिष्ट कुठले आहेत, त्यांचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट काय आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या कोर्समध्ये तुम्हाला या 13 प्रश्नांमध्ये येणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या 4 कोर्स आपण जे डिग्रीमध्ये शिकलेलो आहोत त्या कोर्सच्या आधारावरच आपल्याला येणाऱ्या 8 ते 9 महिन्यांमध्ये ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन या विषयामधले येणारे प्रश्न, त्यासोबतचे ऑब्जेक्टिव्ज, त्यासोबतचे वेगवेगळे आणखीन महत्त्वाच्या कन्सेप्च्युअल रियालिटी, ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण त्या आपल्या येणाऱ्या या कोर्समध्ये आपण एक्सटेन्शनच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये डिस्कस करणार आहे. तुम्हाला गाईड करणार नाही, आपण डिस्कस करणार आहोत. कारण हे प्रश्न हे अत्यंत मार्क्स मिळवून देणार आहेत. तुम्हाला लक्षात हे तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगावंसं वाटतं मला की हा जो आपला विषय आहे तो अत्यंत समजायला सोपा आहे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जर तुमची असेल तर यामधला या 13 प्रश्नांमधला तुमचा एकही मार्क जाणार नाही, ही ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो. तर असे वेगवेगळे कोर्स आपण यामध्ये शिकणार आहोत MCRचे एक्सटेन्शन मधले. तर त्यातलाच एक कोर्स मला सांगा की ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन हा तुम्हाला मी नेहमीच म्हणतो का हा शेतकऱ्यांशी रिलेटेड कोर्स आहे. तर त्यामधलंच एक महत्त्वाचं आपण एक डेमो म्हणून आपण एक लक्षात घेऊया की आपल्याला MCR मध्ये नेमकं काय काय शिकायचं आहे. त्यातलं एक टॉपिक आपण आज घेणार आहोत की डिफरंट कल्चरल कन्सेप्ट, डेफिनेशन, कॅरेक्टर्स अँड एक्झाम्पल. हा जर कोर्स तुम्हाला आठवत असेल, हा टॉपिक जर तुम्हाला आठवत असेल तर एक्सटेन्शन 111 रुरल सोशलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी मधला हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न MCRला विचारले जाऊ शकतात. आपण एक ढोबळमाण फक्त चर्चा करणार आहोत. कस्टम्स, ठीक आहे, तुम्ही हे शब्द ऐकलेले आहेत, कस्टम्स, ट्रॅडिशन्स, कल्चर, त्यानंतर मोर्स, टॅबूज, रिच्युअल्स, हे वेगवेगळ्याचे प्रकारचे कन्सेप्ट जे आहे तुम्हाला प्रश्न तुम्हाला एक्सटेन्शनमध्ये विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की MCR ही जी एक्झाम आहे ती तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळवून देणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये येणारे प्रश्न हे त्याच लेवलचे तुम्हाला असणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेन्शन या विषयामध्ये बेसिकली कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कस्टम्स. आता कस्टम्स म्हणजे काय, इथं तुम्ही बघू शकता की कस्टम्सला आपण काय म्हणतो, कोड ऑफ कंडक्ट. तर तुम्हाला असं ऑप्शन दिलं जाईल की डॅश आर कॉल्ड ॲज अ कोड ऑफ कंडक्ट. तुम्हाला ऑप्शन खाली दिले जातील कस्टम्स, ट्रॅडिशन्स, मोर्स, टॅबूज. तर तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल की कोड ऑफ कंडक्ट कशाला म्हणतात, कस्टम्सला म्हणतात. किंवा जर कस्टमचे आपण डेफिनेशन बघितली की कस्टम्स आर द सोशली प्रिस्क्राइब फॉर्म्स ऑफ बिहेवियर ट्रान्समिटेड बाय ट्रॅडिशन. ही जर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल, कस्टम म्हणजे काय की जे असे काही गोष्टी की ज्या ट्रॅडिशनद्वारे, परंपरेद्वारे पुढच्या पिढीला पाठवले जातात किंवा दिले जातात, अशा गोष्टींना कस्टम्स म्हणतात. अशा प्रकारच्या जर तुमच्या डेफिनेशन क्लिअरिटी असेल तर तुम्हाला MCR मध्ये कसलाही प्रकारचा प्रश्न आला तरी आपण ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून एक्सटेन्शन हा विषय जो शिकणार आहोत त्यामध्ये तुमचे प्रत्येक कन्सेप्च्युअल क्लिअरिटीची तुमची काळजी घेतली जाणार आहे आणि तुम्हाला हमखास ह्या प्रश्नांवरचा एकही मार्क तुमचा जाणार नाहीये. ठीक आहे. आता त्यानंतर अजून आपण पुढे बघूयात की फोकवेज म्हणजे काय, मोर्स म्हणजे काय, टॅबूज म्हणजे काय, कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, रिच्युअल्स म्हणजे काय. तर प्रत्येक हे जे तुम्हाला जे आहेत फोकवेज, त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, गुड मॅनर्स. तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की गुड मॅनर्स इज द एक्झाम्पल ऑफ फोकवेज, मोर्स, रिच्युअल्स, कन्व्हिक्शन. तर तुम्हाला जर आत्ता आपण जे क्लास घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे रिवाइज करणार आहोत की फोकवेज म्हणजे काय, त्याचं कन्सेप्च्युअल क्लिअर तुम्हाला होईल. त्यांना आपण एक्झाम्पल आपण बघणार आहोत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपण ह्या गोष्टींचा आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सोबतच फॅक्च्युअल गोष्टींची पण आपण माहिती घेणार आहोत. तर असे जे तुम्हाला महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहेत त्या रिलेटेड जे प्रश्न आहेत, मोर्स म्हणजे काय, त्यानंतर आपण आता जसं बघितलं की रिच्युअल्स म्हणजे काय, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी हे तुम्हाला येणाऱ्या 8 ते 9 महिन्यांमध्ये आपले जे ॲग्रिकल्चर एक्सचेंज एज्युकेशनचे जे लेक्चर्स होणार आहेत त्याच्यामध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत आपण डिस्कस करणार आहोत. तर मी तुम्हाला सुधीर शिंदे मी तुम्हाला पुन्हा एकदा गॅरंटी देतो की एक ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशनवर येणारा कुठलाही प्रश्न हा आपल्या क्लासच्या बाहेर किंवा आपल्या डिस्कशनच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. फक्त गरज काय आहे की तुम्ही या क्लासमध्ये तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. डिस्कशनमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट झालं पाहिजे आणि प्रत्येक येणाऱ्या प्रश्नाला चारही बाजूने काय तुम्हाला विचार करता येऊ शकतो याचं तुम्हाला सवय लावून घेतली पाहिजे. आम्ही ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी आम्ही इथं आहोतच, पण त्यासोबतच तुम्हाला देखील ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे की आपलं जे स्वप्न आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचं त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे आणि या मेहनतीमध्ये तुम्हाला आमचा एकदम खारीचा वाटा आम्ही म्हणू शकतो, तो खारीचा वाटा उचलायला तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करणार आहोत. तर अशा प्रकारे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये आपण काही
कन्सेप्च्युअल पार्ट आपण आता बघितलेला आहे, तसंच आपण इंटरेस्टिंगली पुढच्या आपल्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही रेग्युलर अभ्यास करत राहा. MCRच्या दृष्टीने आपण प्लॅनिंग कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, कुठले पुस्तकं वाचायचे, कुठल्या नोट्स वाचायच्या, कुणाशी डिस्कस करायचं, कुठल्या प्रश्नांना जास्त भर द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती तुम्हाला येणाऱ्या ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशनच्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.